दरम्यान खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमध्ये नार्वेकर यांच्याकडून इमानदारीची अपेक्षा नाही असं राऊत म्हणाले। याची एक सदसद विवेक बुद्धी ज्याला म्हणतो ते असेल तर त्याने निर्णय घेतला असता। पण शिवसेनेच्या बाबतीत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्याकडनं इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्यानं दूध देण्यासारखं आहे। आता कदाचित भाजपच्या रेडा दूध देऊ शकेल, त्यांच्याकडे वेगळे रेडे आहेत। कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला। वाटतं संजय राऊतांनी अशी वक्तव्य केलं आहे की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत। मी त्यांना एवढंच सांगतो, त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षाभंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन। कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे, तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा। आत्तापर्यंत जे भारतभर घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं, त्यामुळे ह्या कायद्याचं आणि ते मंत्री आहेत, ते नुसते आमदार असते तर ठीक आहे। मंत्रिमंडळात बसलेला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झाला आहे।